यांच्या कोपरगावमध्ये भेटीगाठी, सर्व समाजातून मिळतोय उत्कर्ष रुपवते यांना पाठिंबा। याबाबत सविस्तर वृत्त असे की शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी चालू झाली आहे। शिर्डी लोकसभा निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीने उत्कर्ष रुपवते यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। अर्ज दाखल करताच त्यांनी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे। शिर्डी लोक मतदारसंघामध्ये त्यांचा मोठा जनसंपर्क असून सध्या ते मोठ्या प्रमाणात नागरिक कार्यकर्ते यांच्या भेटीगाठी घेत आहे। कोपरगाव शहरात 27 एप्रिल रोजी त्यांनी अनेकांच्या भेटीगाठी घेतल्या। त्यांना सर्व समाजातून मोठा प्रतिसाद मिळत आहे। कार्यकर्त्यांनी देखील त्यांना प्रतिसाद दिला असून ज्येष्ठ नागरिकांनी त्यांना आशीर्वाद दिला आहे। ही निवडणूक उत्कर्षताई रुपवते निवडूनच येतील असा आशावाद ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी केला आहे। शिर्डी लोकसभा मतदारसंघात सर्व समाजातून त्यांना प्रतिसाद मिळत असून उत्कर्ष रुपवते यांची मोठ्या प्रमाणात मोर्चेबांधणी चालू आहे। बिलकुल अपेक्षा नव्हती आणि ते स्वागत तुम्ही सगळे उत्स्फूर्तपणे करतात। मला खरंच हे सांगायला आवडेल की प्रत्येक ठिकाणी ज्या गावात ज्या वस्तीत मी जाते अतिशय मोठा प्रतिसाद सगळ्या समाजाचा लाभतो। आपल्या समाजामध्ये तर आहेच, पण आज मी दुपारी अकोल्याच्या आदिवासी भागामध्ये होती, पण सगळं आदिवासी पट्टा जो तिथे आम्ही फिरलो आज आणि खूप चांगला रिस्पॉन्स आहे। म्हणजे आपल्याला जे वाटत होतं की अरे काय होईल कसं होईल तसं काही नाही आहे। आपण अगदी ताकदीने त्याच्यात उतरलेलो आहे आणि जसं मी वारंवार म्हणते की जनतेने हे इलेक्शन त्यांच्या हातात घेतले, कारण ते दोघेही समोरचे उमेदवार ते अतिशय नको झालेले उमेदवार आहेत। त्याच्यामुळे एक चांगला नवीन चेहरा जनतेला हवा आहे, कदाचित तो मी देऊ शकले म्हणून हे प्रेम मला मिळतं आहे। आणि श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचा जो विषय आहे त्याच्याबद्दल तर एक अजूनही मला कळलं की काँग्रेसची कार्यकर्ते म्हणून मी जेव्हा फिरत होते तेव्हा नक्कीच तुम्ही सगळे होतात, जयभीम घालत होता। आज जो आनंद तुमच्या चेहऱ्यावर मला दिसतोय तो मला काहीतरी वेगळं सांगून जातो। त्याच्यामुळे कुठेतरी प्रॉपर लाईनमध्ये आपण आलो आहे, चांगल्या प्रवाहात आलो आहे, हा आनंद मला आहे। निश्चित तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून मला ती संधी मिळेल ही मला अपेक्षा आहे। आपल्या समाजापुरती तर आहोतच, पण आपल्या इतर समाजापुरती पण आपल्याला पोहोचायची गरज आहे, कारण शेवटी ही लढाई आकड्यांची असते। आपला समाज आहेच, पण आपल्याला किमान 4-5 आपल्या लोकांपर्यंत आपण एक माणूस जरी पोहोचू शकलो तरी खूप मोठा फरक पडेल आणि आपण ताकदीने जिंकून येऊ आणि चांगलं काम या पुढच्या काळामध्ये करू। एवढाच एक शब्द देते, तुम्ही सगळे एका हाकेवरती जमलात, असंच ह्या बहिणीच्या मागे उभं राहा हे आवाहन करते आणि थांबते। जय भीम। आज या टिळकनगर भागामध्ये शिर्डी लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडी या सध्या बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली आपल्या नगर जिल्ह्यातील आदरणीय उत्कर्षताई रुपवते या उभ्या आहेत। त्यांनी वंचित मार्फत भरलेला आहे, तरी येत्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी त्यांच्या पाठीमागे उभे राहून त्यांना जास्तीत जास्त भरघोस मताने या कोपरगाव शहरातून या शिर्डी लोकसभा मतदारसंघातून त्यांना विजयी करावे ही सर्वांना मी आजून विनंती करतो आणि तसेच त्यांना आपण निवडूनच देऊ हा एक संकल्प करतो। बुद्धिस्ट सोसायटी मॅनेजर भारतीय बौद्ध समाज अंतर्गत आपले उमेदवार वंचित बहुजन आघाडीच्या रुपवतेताई उभे आहेत आणि सर्वांनी एका विचारांनी प्रत्येक विभागातून आपल्या प्रत्येक भागामधून प्रत्येक माणसाला भेटून आपल्या माणसाला समजून उमजून सांगून व्यवस्थितरित्या प्रयत्न करणं आणि जास्तीत जास्त मतदान होईल याची आपण दखल घेऊन आपण लाईनला निवडून आणू याची अपेक्षा व्यक्त करतो आणि त्यांना शुभेच्छा देईल। आपल्या शिर्डी मतदारसंघामध्ये उत्कर्षताई रुपवते हे उमेदवार आहेत। सर्वांनी जर माझ्या माहितीनुसार समाजाने आणि इतर समाजाने जर प्रामाणिकपणे जर काम जर केलं तर 100% बाळासाहेब आंबेडकरांचं सीट वंचितचं सीट बसते। परंतु सर्वांना काम करणं गरजेचं आहे। आजच्या काळामध्ये 2 उमेदवार आहेत, बाकीचे शिवसेनेचे आहेत आणि काँग्रेसचे आहेत, इतरही पक्षाचे आहेत। परंतु 2 पंचवर्षीमध्ये किंवा 3 पंचवर्षीमध्ये काय काम केलं हे प्रत्येकाला माहिती आहे आणि आज उत्कर्षात काम करणारं व्यक्तिमत्व आहे। त्यामुळं रुपवते कुटुंब कसं आहे सामाजिक बांधिलकी म्हणून चांगल्या पद्धतीचं काम करणार आहे आणि शिर्डी मतदारसंघामध्ये सामाजिक बांधिलकी म्हणून चांगलं काम करेल आणि त्यांनी जर
चांगलं काम जर केलं तर 100% समाजही इतर समाजही त्यांच्या पाठीमागे राहणार, परंतु काम करण्याची संधी त्यांना दिली पाहिजे लोकांनी आणि 100% निवडून येतील. इतर उमेदवार बघितले मी बऱ्याचशा ठिकाणी, आता 10, 15, 20 वर्षापासून आपण त्याचा संपर्क येतो. हे दोन्ही खासदार जे आहे तर ते तात्पुरते त्या ठिकाणी पंचवार्षिकच्या निवडणुकीच्याच माध्यमातून येतात, कधी त्या ठिकाणी येत नाही असं माझं वैयक्तिक मत आहे. तुमचं इतराचं मत असेल ती गोष्ट वेगळी, परंतु आपण सर्वांनी, समाजाने, इतर समाजाने, प्रत्येकाने जर केडर पद्धतीनं 5-5, 2-2 मतं तर त्या ठिकाणी वळवण्याचा प्रयत्न जर केला, आपलं उमेदवाराच्या संदर्भात चांगल्या पद्धतीची माहिती जर सांगितली तर 100% उमेदवार त्या ठिकाणी निवडून येईल अशा पद्धतीची गॅरंटी मला सुद्धा वाटते. मी माझ्या वतीनं, कुटुंबाच्या वतीनं, समाजाच्या वतीनं उत्कर्षताई 100% खासदार होतील अशा पद्धतीची इच्छा व्यक्त करतो आणि माझं भाषण करतो. ही देशाची राजकीय स्थिती कशी चाललेली आहे आणि या राजकीय स्थितीतून आपला हा कोपरगाव तालुका इतका राजकीय दृष्टिकोनातून फार मोठा तालुका आहे आणि या तालुक्यामध्ये आपल्याला योग्य उमेदवार हा देणं गरजेचं आहे. आणि योग्य उमेदवार आत्तापर्यंत आपण बघितलं असेल की जे काही उमेदवार दिले गेले ते अननोन उमेदवार, परंतु आपल्याला मी सांगू इच्छितो, आपल्यालाही काही जणांना माहीत असेल की रुपवते फॅमिली ही पूर्णतः म्हणजे वारसाचा जो पूर्ण ध्येयवाद त्यांचा होता डोळ्यापुढे, हा विकासाच्या दृष्टिकोनातून होता. दादासाहेब रुपवतेंचंही काम आपल्या डोळ्यासमोर असेल, नंतर ताईंचे जे वडील प्रेमानंद रुपवते यांचंही काम तुम्ही बघितलं असेल आणि त्या घराण्यामध्ये ताईंचा सहवास लाभल्या असल्यामुळे अनुभवी आणि निर्णय पद त्यांनी महिला आयोगाच्या त्या अध्यक्ष होत्या, इतरही पदावर त्यांनी राजीनामे दिले आणि या आपल्या वंचित बहुजन आघाडीला त्यांनी पाठिंबा दिला. फार आपण सर्वजण ताईंचं अभिनंदन करूया की वंचित समाजामध्ये आपल्या पक्षाशी ते निगडीत झाले, उशिरा का होईना पण निगडीत झाले. पण ताई आम्ही सांगू इच्छितो की आपली जो वंचित बहुजन आघाडी हा आपल्याला भरपूर मतदान होणारं आहे. फक्त आमची एक विनंती राहील की या कोपरगाव तालुका जे शहर आहे या शहरा भागात आपली मोठी चांगल्या पद्धतीचं डोर टू डोर किंवा मोठ्या पद्धतीचं एक चांगल्या पद्धतीचं सभा वगैरे आयोजित व्याख्या वगैरे आणून आपलं जे वंचित बहुजन आघाडीचं जे उद्देश आहे, जे महत्त्व आहे ते भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना एक किंवा अभिवादन करतो. अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज एक किंवा अभिवादन करतो. मित्रांनो, विषय असा आहे की आता आपण शिर्डी लोकसभा मतदारसंघाविषयी बोलणार. तर शिर्डी मतदारसंघ आहे यावरती माझं असं म्हणणं आहे की आपण दोघांनाही चान्स दिलेला आहे आणि या तमाम दलित आणि आदिवासी सर्व 18 पगड जातींना माझं एकच सांगणं आहे, तुम्ही प्रत्येक वेळेस यांना चान्स दिला, यांचा चेहरा परत तुम्हाला बघायला मिळाला की नाही हे फक्त तुम्ही एकदा आम्हाला सांगा, यानंतरच आम्हाला मतदान करा. ताई आहे, ताईंना मतदान करा आणि ताईंचं भव्य असं स्वागत करतो.